नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर कोणी सरकारला धारेवर धरत असेल तर ते आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मंडळी. आणि आपल्या पैठण तालुक्यासाठी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी जे कोणी लढत असेल तर ते आहेत आपले जिल्हा अध्यक्ष माऊली पाटील मुळे. हे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करतात, कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देतात. पण शेतकऱ्याचे काम झाले की ते त्यांना विसरून जातात आणि आपल्या आपल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांमागे फिरतात. मला तुम्हाला एकच सांगायचं शेतकरी मित्रांनो, जे पण कोणी राजकीय पक्षाचे आपले नेते असतील तुमचे, ते फक्त आपल्याला मतदानापुरतं यूज करून घेतात आणि नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकारला निवेदनसुद्धा देत नाही कोणत्या कार्यालयामध्ये जाऊन. हे काम जर कोणी करत असेल तर फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच करते, पण आपण हे लक्षात घेत नाही. आपल्या शेतकऱ्यांना ती नेते इलेक्शन लागले की फक्त नावाने हाक मारतात आणि खांद्यावर हात ठेवतात. तेवढ्यातच आपला शेतकरी खुश होऊन जातो आणि शेतातले काम सोडून त्या नेत्यामागे फिरतो. घरचे काम तसेच राहून देतो बाजूला आणि इलेक्शन होस तर नुसतं त्या नेत्यामागे फिरत बसतो. हे कुठेतरी बंद व्हायला हवे. आपण लक्षात घ्यायला हवे, फक्त आपल्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना लढते आणि आपण ह्या लोकांमागे पळतो. आता आपण हे बंद करायला हवं आणि शेतकरी संघटनेशी एकनिष्ठ होऊन लढायला हवे. आपण जर शेतकरी संघटनेशी सर्व शेतकरी जुटलो तर शेतकऱ्यांना सरकार खोटे आश्वासन देण्याची हिंमतच करणार नाही. मला तुम्हाला एवढेच सांगायचे फक्त की आपण ज्या लोकांना सत्तेवर बसवते तो शेतकऱ्यांसाठी कधीही लढत नाही आणि कुठलाही राजकीय नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कुठं आंदोलन करत नाही. हे आपण लक्षात घ्यायला हवे आणि इथून पुढे या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. जय जवान, जय किसान.